लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रोसेसचे थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे काही टाईप्स बघितलेले होते. ते टाईप्स कोणते होते तर रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, त्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, ह्या आपण काही प्रोसेस बघितलेल्या आहेत आत्तापर्यंत. तर आज आपण आणखीन एक प्रोसेस बघतोय, ती म्हणजे आहे सायक्लिक प्रोसेस, आणि पुढची एक प्रोसेस आहे ती म्हणजे आहे फ्री एक्सपान्शन. ओके, तर या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेसमधले आता ह्या दोन ज्या प्रोसेस आहेत हे शेवटच्या आहेत, फ्री एक्सपान्शन आणि कोणती आहे तर सायक्लिक प्रोसेस. ओके, तर आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण बघूयात. याच्यामध्ये सायकल आहे. सायकल आहे याचा अर्थ काय तर एखाद्या पोझिशनपासून जायचं दुसऱ्या पोझिशनकडे आणि रिटर्न परत कुठे यायचं ओरिजिनल लोकेशनला. हे जे आहे हे एक कंप्लीट सायकल आहे. मग अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो सायक्लिक प्रोसेस असं म्हणतो. सपोज सिस्टीम एखाद्या इनिशियल स्टेटमध्ये आहे, ती एका इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जाते आणि त्यानंतर परत ती फायनल स्टेटमधून इनिशियल स्टेटमध्ये येते. ओके, मग अशा टाईपची जी प्रोसेस आहे जिथं एक सायकल कंप्लीट होतं, म्हणजे इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, देन अगेन फायनल स्टेट टू इनिशियल स्टेट, इथं एक सायकल काय झालं कंप्लीट झालं. मग अशा प्रोसेसला आपण काय म्हणतो सायक्लिक प्रोसेस असं म्हणतो. आता इथे आपण एक PV ग्राफ काढलेला आहे सायक्लिक प्रोसेसचा. याच्यामध्ये बघा, A ही इज द इनिशियल स्टेट ऑफ द सिस्टीम, B इज द फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. A काय आहे इनिशियल स्टेट आहे, B फायनल स्टेट आहे. A या स्टेटमध्ये असताना प्रेशर आणि व्हॉल्यूम काय आहेत बघा PI VI, आणि B या फायनल स्टेटमध्ये रीच झाल्यानंतर फायनल प्रेशर आणि व्हॉल्यूम काय असतील तर PF आणि VF असतील. ओके, आता पहिल्यांदा इनिशियल स्टेट A मधून फायनल स्टेट B मध्ये जाताना सिस्टीम या पाथवरून जाणार आहे. ओके, म्हणजे AB हा काय आहे इनिशियल पाथ आहे सिस्टीमचा, म्हणजे थर्मोडायनॅमिक प्रोसेस पहिल्यांदा कुठून कुठे झाली तर A पासून B पर्यंत. ओके, त्यानंतर इथे काय झालं बघा तर प्रेशरमध्ये डिक्रीज झाला. A टू B जात असताना प्रेशरमध्ये डिक्रीज झाला आणि करस्पॉन्डिंग व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झाला. म्हणजे इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट सिस्टीमच्या इथं प्रेशरमध्ये पहिल्यांदा डिक्रीज आहे आणि त्यावेळेस करस्पॉन्डिंग व्हॉल्यूममध्ये काय आहे तर इन्क्रीज आहे. ओके, आणि इथे ही जी प्रोसेस आहे ही कॉन्स्टंट टेम्परेचरला इथे आपण काय केलेली आहे कॅरी केलेली आहे. त्यानंतर आता सिस्टीम ही फायनल स्टेट Bला रीच झाल्यानंतर परत ती सिस्टीम कोणत्या स्टेटमध्ये जाते तर इनिशियल स्टेटमध्ये जाते. आता इथे ज्यावेळेस A टू B गेली सिस्टीम त्यावेळेस काय झालं तर तिच्या प्रेशरमध्ये डिक्रीज होता आणि व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज होता, बरोबर. मग आता B टू A जात असताना काय होईल बघा, B या स्टेटला व्हॉल्यूम किती आहे VF, त्यानंतर Aला रीच झाल्यावर व्हॉल्यूम किती आहे VI, तर B टू A जायचं आहे म्हणजे व्हॉल्यूममध्ये काय झाला डिक्रीज झाला आणि B टू A जात असताना करस्पॉन्डिंग प्रेशरमध्ये काय झाला इन्क्रीज झाला. म्हणजे पहिली प्रोसेस A टू B या प्रोसेसमध्ये डिक्रीज इन प्रेशर अँड इन्क्रीज इन व्हॉल्यूम आहे, आणि B टू A रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जात असताना डिक्रीज इन व्हॉल्यूम आणि इन्क्रीज इन प्रेशर आहे. म्हणजे इथं झालं काय तर सिस्टीम पहिल्यांदा इनिशियल स्टेट A मधून सिस्टीम कुठे गेली तर फायनल स्टेट Bला गेली, त्यानंतर परत ती कुठे आली B टू A, म्हणजे इथे सिस्टीम इनिशियल स्टेटला परत रिटर्न आली. मग असं जर आपण म्हणायला गेलो तर ज्या वेळेस सिस्टीमची ही प्रोसेस स्टार्ट झाली त्यावेळेस इनिशियल स्टेट A होती, त्यानंतर तिनं स्टेट बदलली Bला गेली, परत B मधून कुठे आली Aला आली. याचा अर्थ काय तर Aला रीच झाल्यावर तिची ती प्रोसेस जी आहे ती स्टॉप झालेली आहे. म्हणजेच इथून स्टार्ट झालं म्हणून A ही काय आहे स्टार्टिंग पॉईंट आहे. त्यानंतर परत ती Bला गेली आणि B टू A परत रिटर्न आली आणि स्टॉप झाली प्रोसेस. म्हणजे फायनल लोकेशन परत कोणती आली A आली की नाही. म्हणजे इथे फायनल स्टेट आणि इनिशियल स्टेट दोन्ही पण कशा आल्या सेम आल्या.
म्हणजे सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाते आणि परत त्या स्टेटमधून ओरिजिनल स्टेटमध्ये येते आणि तिची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या दोन्हीसुद्धा या प्रोसेसमध्ये कशा असतील, सेम असतील. ओके, इनिशियल स्टेट ए होती आणि ए टू बी परत बी टू ए आली आणि एला येऊन परत स्टॉप झाली आणि म्हणून फायनल स्टेटसुद्धा काय आहे, ए आहे. म्हणजे सायक्लिक प्रोसेसमध्ये काय होतं तर सिस्टीम एखाद्या इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जाईल, फायनल स्टेटमधून परत इनिशियल स्टेटमध्ये येईल, म्हणजे हे एक प्रकारचं सायकल कंप्लीट होईल आणि म्हणून या प्रोसेसला आपण काय म्हणतो, सायक्लिक प्रोसेस असं म्हटलं जातं. सायक्लिक प्रोसेसमध्ये सिस्टीमची इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या दोन्ही स्टेट्स कशा असतात तर सेम असतात. इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट बोथ आर सेम. इथं टेम्परेचर कसं आहे सांगितलं आहे, कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे याचा अर्थ काय तर डेल्टा टी इक्वल टू किती असलं पाहिजे, 0. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे टेम्परेचरमधला चेंज हा किती आहे तर 0 आहे. मग डेल्टा टी 0 आहे, त्यामुळं डेल्टा यू सुद्धा किती असणार आहे, 0. कारण इंटरनल एनर्जी कुणावर डिपेंड असते, टेम्परेचरवर डिपेंड असते. इंटरनल एनर्जी ज्यावेळेस टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्यावेळेस कशी असेल तर कॉन्स्टंट असेल. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून इंटरनल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट आहे आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज डेल्टा यू किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. बघा टी इक्वल टू काय आहे, कॉन्स्टंट, म्हणून यू इक्वल टू काय आला, कॉन्स्टंट आला. यू म्हणजे काय, इंटरनल एनर्जी. टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यानंतर इंटरनल एनर्जीसुद्धा कॉन्स्टंट असेल आणि त्यामुळे त्या इंटरनल एनर्जीमधला चेंज डेल्टा यू हा किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. आता आपल्याला सगळ्यांना फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स माहिती आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे तर क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा यूची व्हॅल्यू इथं किती आहे, 0 आहे आणि त्यामुळे क्यू इक्वल टू काय असणार आहे, डब्ल्यू. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू सिस्टीम इज टोटली कन्वर्टेड ऑर टोटली युज्ड फॉर डुईंग वर्क. ओके, इथं चेंज इन इंटरनल एनर्जी 0 आहे. म्हणजे जेवढी हीट सप्लाय केली जाते तेवढी सगळी हीट ही कशासाठी यूज केली जाते तर वर्क करण्यासाठी यूज केली जाते. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का बघा. ही झाली सायक्लिक प्रोसेस. काय काय लक्षात ठेवाल, सायकल एक कंप्लीट होतं याचा अर्थ सिस्टीम इनिशियल टू फायनल स्टेट परत रिटर्न टू इनिशियल स्टेट. ओके, म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट सिस्टीमसाठी इथं कशा असतील, सेम असतील. या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आहे आणि त्यामुळे चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू किती आहे तर 0 आहे. आणि अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू असतं. जर डेल्टा यू 0 असेल तर क्यू इक्वल टू काय असेल, डब्ल्यू. ओके, सच टाइप ऑफ प्रोसेस इज कॉल्ड ॲज द सायक्लिक प्रोसेस. ओके, त्यानंतर पुढे आहे बघा फ्री एक्सपान्शन. आता नेक्स्ट प्रोसेस कोणती आहे, फ्री एक्सपान्शन. आता फ्री एक्सपान्शन म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे बघा, की तिथं आपण एक एक्झाम्पल बघितलेलं होतं. एका सिलेंडरमध्ये गॅस घेतलेला आहे आणि त्याला मध्ये एक पार्टिशन टाकलेलं आहे, ब्रेकेबल पार्टिशन, आणि खाली गॅस आहे, वर एम्प्टी स्पेस आहे. असं एक आपण एक्सपेरिमेंट बघितलेला होता. आणि मध्ये काय आहे तर ब्रेकेबल पार्टिशन आहे. ते ब्रेकेबल पार्टिशन ज्यावेळेस तुम्ही सडनली ब्रेक करता, ब्रेक केल्यानंतर तो गॅस जो आहे तो काय होतो, एक्सपांड होतो आणि एम्प्टी स्पेसमध्ये सुद्धा तो जातो आणि त्याचं एक्सपान्शन ऑकर होतो, बरोबर. मग इथे काय झालं तर तुम्ही ते ब्रेकेबल पार्टिशन ब्रेक केल्यामुळे गॅस काय झाला होता, एक्सपांड झाला होता. इथं तुम्ही हीट सप्लाय केलेली नव्हती आणि गॅसनी सुद्धा कोणत्याही सरफेसला पुश केलेलं नाही. म्हणजे कोणताही एखादा पिस्टन तिथे नाही आहे, पिस्टनला पुश केलेलं नाही आहे आणि त्यामुळे काय झालं, पिस्टनवर वर्क परफॉर्म झालं नाही. म्हणजे इथे हीट पण दिली नाही आणि वर्क पण परफॉर्म झालं नाही आणि त्यामुळे फ्री एक्सपान्शनसाठी क्यूची व्हॅल्यू 0 असते आणि डब्ल्यूची सुद्धा व्हॅल्यू किती असते, 0 असते. हे आपण बघितलेलं आहे बघा. हीट सप्लाइड टू अ सिस्टीम हा एक पॉईंट होता. त्याच्यामध्ये आपण 2 डिफरन्स बघितलेले होते की सिस्टीमला हीट एकतर आयदर तुम्ही काय करू शकता, हीट सप्लाय करून एक्सपान्शन होऊ शकतं किंवा हीट सप्लाय न करता सुद्धा त्या सिस्टीमचं एक्सपान्शन होऊ शकतं. असे आपण 2 टाईप पाहिलेले होते. ओके, त्यातला हा सेकंड टाईप कोणता आहे तर फ्री एक्सपान्शन.
फ्री एक्सपान्शनमध्ये काय असतं तर त्या सिस्टीमला तुम्ही हीट सप्लाय करत नाही, तरी पण ती सिस्टीम काय होते इथे एक्सपांड होते. आणि इथे सिस्टीम ही पिस्टनवर किंवा कोणत्याही एखाद्या सरफेसवर वर्क करत नाही. का तर ती त्या पिस्टनला किंवा कोणत्याही सरफेसला पुश करत नाही, म्हणजे फोर्स अप्लाय करून डिस्प्लेस करत नाही. आणि त्यामुळे या केसमध्ये वर्क डनची व्हॅल्यूसुद्धा किती असते 0 असते. म्हणजे या प्रोसेससाठी क्यूची व्हॅल्यू 0 आहे, डब्ल्यू 0 आहे. आता मला सांगा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आपल्याला माहिती आहे, क्यू इक्वल टू काय आहे डेल्टा यू प्लस डब्ल्यू आहे. आणि इथे आपण काय लिहिलं आहे तर क्यू पण 0 आहे, डब्ल्यू पण 0 आहे, तर डेल्टा यूची व्हॅल्यू किती असली पाहिजे 0 असली पाहिजे. बघा अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड क्यू किती आहे 0 आहे. ओके, किती वर्क केलं गेलं 0, क्यू 0 डब्ल्यू 0, त्यामुळे डेल्टा यू सुद्धा किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. म्हणजे फ्री एक्सपान्शनसाठी क्यू इक्वल टू 0, डब्ल्यू इक्वल टू 0, डेल्टा यू इक्वल टू किती आहे 0 आहे. इथे एक एक्झाम्पल सांगितलं आहे की ज्यावेळेस एखादा टायर आहे तो टायर सडनली काय होतो पंक्चर होतो, किंवा एखादा बलून आहे त्या बलूनला तुम्ही सडनली पंक्चर केला, तर त्यावेळेस काय होतं त्याच्यामधून जी एअर येते ती सडनली काय होते एक्सपांड होते. बरोबर, इथं त्याला हीट दिली का तुम्ही नाही, त्या एअरनी कोणत्या सरफेसला पुश केलं का नाही केलं. म्हणजे क्यू इक्वल टू 0, डब्ल्यू इक्वल टू 0, इंटरनल एनर्जीमधला चेंज डेल्टा यू सुद्धा काय असणार आहे इथे 0 आहे. मग आता इथे हे एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे बघा फ्री एक्सपान्शनचं, पंक्चरिंग ऑफ टायर किंवा पंक्चरिंग ऑफ बलून, हे कशाचं एक्झाम्पल आहे फ्री एक्सपान्शनचं एक्झाम्पल आहे. पुढे काय सांगितलं आहे की हा चेंज जो आहे तो कसा असतो अनकंट्रोल्ड चेंज आहे. म्हणजे काय तर सपोज एखाद्या सिस्टीमला तुम्ही हीट देताय आणि त्या सिस्टीमचं तिथे काय होतं एक्सपान्शन होतं, तर त्या सिस्टीमचं एक्सपान्शन किती होणार हे डिपेंड कशावर असणार आहे तर तुम्ही किती हीट सप्लाय करताय, ती कशी सप्लाय केली जाते, फास्ट का स्लो केली जाते, याच्यावर डिपेंड असेल की सिस्टीम किती एक्सपांड होणार आहे. पण इथे तुम्ही काय केलं तर तुम्ही हीट दिलेली नाही आहे, पण तरी पण त्या गॅसचं काय होतं आहे किंवा त्या सिस्टीमचं काय होतं इथे एक्सपान्शन होतं आहे. म्हणजे हे जे एक्सपान्शन आहे हे तुम्ही कंट्रोल करू शकताय का नाही करू शकत, आणि म्हणून हा चेंज जो आहे तो कसा आहे अनकंट्रोल्ड चेंज आहे. म्हणजे सपोज एखादा टायर सडनली पंक्चर झाला तर त्या केसमध्ये तो चेंज जो होणार आहे प्रेशर व्हॉल्यूममध्ये तो तुम्ही कंट्रोल करू शकणार आहे का नाही, तो कसा आहे तर अनकंट्रोल्ड चेंज आहे. ओके, त्यानंतर पुढे काय झालेलं आहे बघा तर इट इज इन्स्टंटेनियस चेंज. म्हणजे इथे हा जो चेंज होतो आहे हा कसा असतो सडनली होतो ना, म्हणजे हा तुम्ही डिसाईड केलेला आहे का नाही, तो कसा झाला आहे सडनली झालेला आहे, आणि म्हणून तो कसा आहे तर इन्स्टंटेनियस चेंज आहे. ओके, इन्स्टंटेनियस म्हणजेच कसा चेंज आहे तो सडन चेंज आहे, आणि कसा आहे तर अनकंट्रोल्ड चेंज आहे. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितले बघा सिस्टीम इज नॉट इन द थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम. म्हणजे ज्या वेळेस फ्री एक्सपान्शन ऑकर होईल त्यावेळेस सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये राहत नाही. ओके, इथे काय होतं सिस्टीम ही इक्विलिब्रियममध्ये राहत नाही. त्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे कॅन नॉट बी प्लॉटेड ऑन PV डायग्रॅम. म्हणजे फ्री एक्सपान्शन तुम्ही PV ग्राफवर दाखवू शकत नाही, कारण तो चेंज जो आहे तो कंट्रोल्ड चेंज नाही आहे, तो कसा आहे तर अनकंट्रोल्ड चेंज आहे. त्यामुळं तुम्ही त्याला PV ग्राफमध्ये प्लॉट करू शकत नाही, कारण सिस्टीम इथे इक्विलिब्रियममध्येच नाही आहे. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा काय काय सांगितलेलं आहे. फ्री एक्सपान्शन हे का होतं का तर इथे काय होतो सडन चेंज होतो, आणि तो कसा असतो अनकंट्रोल्ड असतो, तुम्ही तो कंट्रोल करू शकत नाही, तुम्हाला माहीत पण नाही ते कधी होणार आहे, तो असा सडनली होतो. ओके, म्हणजे तो चेंज कसा आहे सडन चेंज आहे, म्हणजेच इन्स्टंटेनियस आहे. आणखीन कसा आहे तर अनकंट्रोल्ड चेंज आहे. ओके, या फ्री एक्सपान्शनसाठी क्यूची व्हॅल्यू 0 आहे, डब्ल्यूची व्हॅल्यू 0 आहे, आणि अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जर क्यू आणि डब्ल्यू दोन्ही 0 असतील तर डेल्टा यू सुद्धा किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितले बघा पंक्चरिंग ऑफ टायर, पंक्चरिंग ऑफ बलून, हे सडन चेंजेस आहेत, आणि त्यामुळं हे कसले एक्सपान्शन आहेत तर फ्री एक्सपान्शन्स आहेत. ओके, फ्री एक्सपान्शन जे आहे ते तुम्ही PV ग्राफवर प्लॉट करू शकत नाही,
कारण या फ्री एक्सपान्शनमध्ये सिस्टीम ही थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही तिला पी व्ही ग्राफवर रिप्रेझेंट करू शकत नाही. ओके, मग आत्ता इथे आपण 2 प्रोसेस बघितल्या. त्या कोणत्या आहेत? फर्स्ट आहे सायक्लिक प्रोसेस आणि सेकंड आहे फ्री एक्सपान्शन. ओके, सगळ्यांना व्यवस्थित लक्षात आलेले असतील. सगळ्यांनी हे व्यवस्थित एकदा नोट करून घ्यायचं आहे. ओके, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघतोय बघा, हीट इंजिन. आता हा जो पॉईंट आहे तो तुमच्या थेअरीमध्ये दिलेला नाही आहे त्यांनी हीट इंजिन, पण तरी पण आपल्या थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमध्ये हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे जे पुढचे पॉईंट आहेत हे आपल्या JEE नीटसाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यामुळं जरी थेअरीमध्ये नसेल तरीसुद्धा आपल्याला ते करणं गरजेचं आहे, कारण थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकवर, या कंटेंटवर क्वेश्चन JEE नीटला विचारले जातात. त्याच्यातून तो कट झालेला नाही आहे सिलेबस, त्याच्यामुळं हे आपल्याला घेणं भाग आहे. ओके, तर आता इथं पुढे काय आहे बघा, नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला? हीट इंजिन. आत्ता सांगितल्याप्रमाणे हीट इंजिन हा थेअरीसाठी नाही, म्हणून तुम्ही हा सिलेबसमध्ये कन्सिडर करणार नाही असं करायचं नाही आहे. तर हीट इंजिन हा JEE नीटच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावर न्यूमरिकल्स विचारले जातात. ओके, तर आता हीट इंजिन म्हणजे काय? तर आता हे हीट इंजिन म्हणजे हे एक असं मशीन आहे जे मशीन काय करतं, त्याला सप्लाय केलेली जी हीट आहे ती वर्कमध्ये कन्व्हर्ट करतं. अशा मशीनला आपण हीट इंजिन असं म्हणतो. हीट इंजिन म्हणजे काय? इट इज अ मशीन which converts amount of heat supplied to heat into the work. ओके, तर आता हीट इंजिन जे आहे ते जेवढी हीट सप्लाय केली जाईल तेवढी सगळीच्या सगळी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट करत नाही. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की जी हीट सप्लाय केली जाते ती सगळीच्या सगळी हीट ही वर्कमध्ये इथे कन्वर्ट होईल का? नाही होणार. त्या हीटमधली थोडी हीट जी आहे ती वर्कमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे पार्शियली हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट होईल, बाकीची हीट जी आहे ती लॉस होईल. ओके, म्हणजे हीट इंजिन प्रॅक्टिकली 100% हीट जी सप्लाय केलेली आहे ती 100% वर्कमध्ये कन्वर्ट करत नाही. ओके, मग अमाऊंट ऑफ हीट जी सप्लाय केलेली आहे त्यातली पार्शियली हीट जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट होईल? वर्कमध्ये कन्वर्ट होईल. ओके, मग अशा प्रकारचं जे मशीन आहे जे काय करेल तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू इट कन्वर्ट पार्शियली इनटू द वर्क इज कॉल्ड ॲज द हीट इंजिन. ओके, आता हीट इंजिन म्हणजे काय हे आपल्याला समजलं. त्याचं फंक्शन काय आहे तर त्याला सप्लाय केलेली हीट ही कशामध्ये कन्वर्ट करायची? वर्कमध्ये कन्वर्ट करायची. मग आता हे जे हीट इंजिन आहेत हे हीट इंजिन स्टडी करताना आपण काही टर्म्स यूज करणार आहोत आणि त्या टर्म्स काय आहेत हे आपल्याला इथे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, तर त्यातली फर्स्ट टर्म आहे वर्किंग सबस्टान्स. म्हणजे ज्यावेळेस आपण हीट इंजिन स्टडी करतोय तर त्या हीट इंजिनमध्ये काय काय आहे तर फर्स्ट आपण काय बघतोय? वर्किंग सबस्टान्स. इट कंटेन्स वर्किंग सबस्टान्स. मग वर्किंग सबस्टान्स म्हणजे काय तर एखादी सिस्टीम, त्या सिस्टीमला तुम्ही काय म्हणता? वर्किंग सबस्टान्स असं म्हणता. मग सिस्टीम म्हणजे वर्किंग सबस्टान्स आहे. मग सिस्टीम कुणाला कन्सिडर करायचं? सपोज एखादं गॅसोलिन, म्हणजेच आता इथे वर्ड लिहिला आहे मी गॅसोलिन. गॅसोलिनचा अर्थ काय? पेट्रोल. ओके, मग गॅसोलिन इंजिन म्हणजे काय? पेट्रोल इंजिन असेल ऑटोमोबाईलमधलं, किंवा डिझेल इंजिन असेल. ऑटोमोबाईलमध्ये 2 प्रकारचे इंजिन असणार आहेत. कोणते? एक आहे डिझेल इंजिन, दुसरं कोणतं आहे तर पेट्रोल इंजिन. आणि पेट्रोल इंजिन जे आहे त्याला आपण गॅसोलिन इंजिन असं म्हणतो. मग हे डिझेल इंजिन आहे किंवा गॅसोलिन इंजिन आहे, त्या इंजिनमध्ये जे फ्युएल आहे, फ्युएल म्हणजे काय? एकतर पेट्रोल असेल किंवा डिझेल असेल. मग त्या फ्युएलची काय असते? व्हेपर असते आणि एअर, या दोघांचं काय असतं? मिक्सचर असतं. म्हणजे ऑटोमोबाईलमध्ये जे ते इंजिन आहे त्या इंजिनमध्ये फ्युएल, व्हेपर आणि एअर या दोघांचं काय असेल? मिक्सचर असेल. आणि यालाच इथे आपण काय म्हणणार की ह्या इंजिनसाठी ही काय झाली? सिस्टीम झाली.
ओके, म्हणजे गॅसोलिन इंजिन असू देत किंवा डिझेल इंजिन असू देत, या इंजिनसाठी सिस्टीम म्हणजे कोण आहे तर त्या इंजिनमध्ये असणारं फ्युएल वेपर आणि एअर यांचं जे मिक्सचर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे इथे सिस्टीम असं म्हणणार आहे. सपोज एखादं स्टीम इंजिन आहे तर त्या स्टीम इंजिनमध्ये असणारी जी स्टीम आहे ती स्टीम म्हणजे इथे काय असेल सिस्टीम असेल. ओके, मग सिस्टीम म्हणजे काय एक लक्षात आले का बघा, स्टीम इंजिनमध्ये असणारी स्टीम ही सिस्टीम आहे. गॅसोलिन आणि डिझेल इंजिन याच्यामध्ये असणारं फ्युएलची वेपर आणि एअर यांचं मिक्सचर जे आहे ते सुद्धा काय आहे सिस्टीम आहे. ओके, अशा प्रकारे वर्किंग सबस्टान्स कुणाला म्हणायचं तर सिस्टीमला म्हणायचं. त्या एखाद्या इंजिनसाठी जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीमला तुम्ही कोणता वर्ड यूज करणार आहे तर वर्किंग सबस्टान्स. ओके, त्यानंतर सेकंड आहे हॉट अँड कोल्ड रिझर्वॉयर. हॉट अँड कोल्ड रिझर्वॉयर असे दोन टाईप्सचे रिझर्वॉयर या हीट इंजिनमध्ये असणार आहेत. कोणते, एक असेल हॉट रिझर्वॉयर आणि दुसरा असेल कोल्ड रिझर्वॉयर. तर आता रिझर्वॉयर म्हणजे काय आहे तर या रिझर्वॉयरसोबत सिस्टीम काय होत असते इंटरॅक्ट होत असते. म्हणजे हॉट आणि कोल्ड रिझर्वॉयर जे आहेत त्यांच्यासोबत सिस्टीमचं इंटरॅक्शन होतं. मग सिस्टीम म्हणजेच कोण आहे तर वर्किंग सबस्टान्स आहे आणि म्हणजेच वर्किंग सबस्टान्स इंटरॅक्ट्स विथ हॉट अँड कोल्ड रिझर्वॉयर असं आपण म्हणू शकतो. ओके, सिस्टीम या दोन रिझर्वॉयर सोबत इंटरॅक्ट होते. याचाच अर्थ काय तर इथे असणारा हा जो वर्किंग सबस्टान्स आहे तो वर्किंग सबस्टान्स हॉट आणि कोल्ड रिझर्वॉयर यांच्यासोबत काय होणार आहे इंटरॅक्ट होणार आहे. ओके, त्यानंतर सिस्टीम इंटरॅक्ट विथ देम असं लिहिलेलं आहे. म्हणजेच काय, सिस्टीम म्हणजेच वर्किंग सबस्टान्स इंटरॅक्ट होतो विथ देम म्हणजे हॉट आणि कोल्ड रिझर्वॉयर यांच्यासोबत. ओके, त्यानंतर हॉट रिझर्वॉयर जो आहे तो म्हणजे काय आहे बघूया आपण. हॉट रिझर्वॉयर याच्या नावातच आहे की त्याचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे हायर असलं पाहिजे म्हणून त्याला हॉट रिझर्वॉयर असं म्हटलं जातं आहे. ओके, मग हॉट रिझर्वॉयर जो आहे त्याचं टेम्परेचर TH या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केलं जाईल. T फॉर टेम्परेचर, H फॉर हॉट रिझर्वॉयर. सो TH इज द टेम्परेचर ऑफ हॉट रिझर्वॉयर आणि इथे हॉट रिझर्वॉयरचं टेम्परेचर कसं असतं हायर असतं आणि आपल्याला हे माहीत आहे की ज्याचं टेम्परेचर हाय असेल तो सिस्टीमला हीट काय करत असतो सप्लाय करत असतो. बरोबर, म्हणजे इथे हॉट रिझर्वॉयर जो आहे त्याचं टेम्परेचर हायर आहे आणि म्हणून तो काय करणार आहे सिस्टीमला हीट सप्लाय करणार आहे ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर. ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर किती TH. ओके, हॉट रिझर्वॉयर म्हणजे काय आहे मग इट इज द रिझर्वॉयर हॅव्हिंग हायर टेम्परेचर विच सप्लाईज कंटिन्युअस अमाऊंट ऑफ हीट. ओके, लार्ज अमाऊंट ऑफ हीट ॲट कॉन्स्टंट हायर टेम्परेचर TH. ओके, लार्ज अमाऊंट ऑफ हीट कंटिन्युअसली सप्लाय केली जाईल आणि कॉन्स्टंट हायर टेम्परेचर THला ही हीट सप्लाय होईल आणि असा जो रिझर्वॉयर आहे त्याला काय म्हणायचं हॉट रिझर्वॉयर. आता हॉट रिझर्वॉयर जो आहे यालाच हीट इंजिनमध्ये काय म्हटलं जातं तर सोर्स. म्हणजेच सिस्टीमला हीट कोण देतं तर हॉट रिझर्वॉयर. म्हणजे हॉट रिझर्वॉयर हा सिस्टीमला हीट सप्लाय करतोय म्हणजे सिस्टीमसाठी तो काय झाला सोर्स झाला ना, हीटचा सोर्स झाला. सिस्टीम त्याच्याकडनं हीट घेते म्हणजे तो काय झाला हीटचा सोर्स झाला. ओके, त्यानंतर कोल्ड रिझर्वॉयर. आता याचं टेम्परेचर ऑफकोर्स काय असणार इथे कमी असणार आहे. कोल्ड रिझर्वॉयर म्हणजे काय आहे टेम्परेचर त्याचं कमी आहे आणि तो रिझर्वॉयर एखादी कोल्ड बॉडी असेल ती काय करते हीट सप्लाय करत नाही तर ती काय करते हीट ॲब्सॉर्ब करते. म्हणजे कोल्ड रिझर्वॉयर जो आहे त्याचं टेम्परेचर कमी आहे आणि त्यामुळे तो रिझर्वॉयर हीट काय करेल ॲब्सॉर्ब करेल कंटिन्युअसली. ओके, आणि त्याचं टेम्परेचर हे कोणत्या सिम्बॉलने रिप्रेझेंट केलं आहे बघा TC या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके, आणि कोल्ड रिझर्वॉयर जो आहे याला सिंक असं म्हटलं जातं. म्हणजे हीट इंजिन स्टडी करताना जो कोल्ड रिझर्वॉयर आहे त्याला कधी कधी कोणतं नाव यूज केलेलं असतं तर सिंक असं नेम यूज केलेलं असतं. लक्षात ठेवायचं हॉट रिझर्वॉयरला नेम आहे सोर्स आणि कोल्ड रिझर्वॉयरला नेम आहे सिंक. ओके, हॉट रिझर्वॉयर त्याला म्हणायचं सोर्स आणि कोल्ड रिझर्वॉयर त्याला म्हणायचं सिंक. हॉट रिझर्वॉयरचं टेम्परेचर हायर आहे, कोल्ड रिझर्वॉयरचं टेम्परेचर लोअर आहे. ओके, हॉट रिझर्वॉयर हा हीटचा सोर्स आहे
कारण तो हीट कंटिन्युअसली काय करतोय, सप्लाय करतोय, आणि कोल्ड रिझर्वॉयर कंटिन्युअसली हीट गेन करतोय, आणि म्हणून त्याला काय नाव दिलेलं आहे, सिंक असं नेम दिलेलं आहे. ओके, सगळ्यांना समजलं का बघा. हॉट अँड कोल्ड रिझर्वॉयर, हॉट अँड कोल्ड रिझर्वॉयर या दोन रिझर्वॉयरसोबत सिस्टीम म्हणजे वर्किंग सबस्टान्स हा काय होत असतो, इंटरॅक्ट होत असतो. त्यातला हॉट रिझर्वॉयर हायर टेम्परेचर आहे, हीट कंटिन्युअसली सिस्टीमला सप्लाय करतो कॉन्स्टंट हायर टेम्परेचर THला, आणि त्याला सोर्स असं म्हटलं जातं. कोल्ड रिझर्वॉयर टेम्परेचर लोअर आहे, सिस्टीमकडून कंटिन्युअसली हीट ॲब्सॉर्ब करतो लोअर टेम्परेचरला TC या टेम्परेचरला, आणि त्याला सिंक असं म्हटलं जातं. नेक्स्ट टर्म आहे बघा सिलेंडर. आता याच्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की वर्किंग सबस्टान्स म्हणजे एखादा गॅस आहे, ओके, स्टीम आहे, तर हे जे आहे वर्किंग सबस्टान्स, तो वर्किंग सबस्टान्स असाच ओपन ठेवलेला असतो का, नाही. तो कशामध्ये एनक्लोज केलेला असतो, तर एका सिलेंडरमध्ये एनक्लोज केलेला असतो. सपोज आयडियल गॅस आहे, तो आयडियल गॅस काय केला आपण, एखाद्या सिलेंडरमध्ये फिल केला. ओके, काय सांगितलं, एखादा आयडियल गॅस आहे तर तो एखाद्या सिलेंडरमध्ये काय केला आपण, फिल केला, तर त्यातला जो आयडियल गॅस आहे तो काय झाला, वर्किंग सबस्टान्स झाला. तो वर्किंग सबस्टान्स तुम्ही सिलेंडरमध्ये काय केलेला आहे, फिल केलेला आहे, आणि एका साईडला एंड क्लोज आहे, एका साईडला ओपन आहे, आणि ज्या साईडला एंड ओपन आहे त्या साईडला तुम्ही काय फिक्स करता, तर पिस्टन फिक्स करता. तो पिस्टन जो आहे तो कसा असतो, मूव्हेबल, फ्रिक्शनलेस, मासलेस असा तो पिस्टन असतो. म्हणजे सिलेंडरचा यूज काय, तर सिलेंडरमध्ये काय फिल केलेला आहे, तर वर्किंग सबस्टान्स, आणि एनक्लोज कसा केला, तर बाय कीपिंग द मूव्हेबल, फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. ओके, म्हणजे गॅस घेतला, त्याच्यावरून काय केला, पिस्टन पुश केलेला आहे, आणि त्यामुळे तो गॅस जो आहे तो चारी बाजूनी काय झाला, एनक्लोज झालेला आहे. म्हणजे सिलेंडरमध्ये तुम्ही काय केला, वर्किंग सबस्टान्स एनक्लोज केला विथ द हेल्प ऑफ अ पिस्टन. पिस्टन इज मासलेस, फ्रिक्शनलेस अँड मूव्हेबल. ओके, आता अशा प्रकारे ज्यावेळेस गॅस हा सिलेंडरमध्ये फिल केला, त्याच्यावरून तुम्ही पिस्टन ठेवलेला आहे, तर काय होतं, तर त्या पिस्टनवर गॅसकडून काय केलं जातं, वर्क केलं जातं. म्हणजे एक्सपान्शनमध्ये काय होणार आहे बघा, गॅस एक्सपांड होईल त्यावेळेस तो पिस्टन आउटवर्ड डायरेक्शनमध्ये पुश होईल, आणि त्यामुळे आतमध्ये असणारा गॅस हा त्या पिस्टनवर काय करतो, वर्क परफॉर्म करतो, आणि हे जे वर्क आहे ते मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होतं, आणि ती एनर्जी पुढे काय केली जाते, सप्लाय केली जाते. ओके, अशा प्रकारे हे काही वर्ड्स आहेत जे आपण हीट इंजिनमध्ये यूज करतो. कोणते कोणते आहेत, फर्स्ट आहे वर्किंग सबस्टान्स. वर्किंग सबस्टान्स इज नथिंग बट द सिस्टीम. ओके, आयडियल हीट इंजिन जे आहे, आयडियल हीट इंजिन, तर त्या आयडियल हीट इंजिनमध्ये आयडियल गॅस हा वर्किंग सबस्टान्स असतो. ओके, काय सांगितलं बघा, आयडियल हीट इंजिनमध्ये आयडियल गॅस जो आहे तो वर्किंग सबस्टान्स आहे, आणि प्रॅक्टिकल हीट इंजिनमध्ये तुम्ही काय म्हणू शकता, तर मिक्सचर ऑफ फ्युएल, व्हेपर अँड एअर हे काय आहे, सिस्टीम आहे, आणि स्टीम इन द स्टीम इंजिन ही काय आहे, सिस्टीम आहे. ओके, म्हणजेच ते काय आहेत, तर वर्किंग सबस्टान्स आहेत. ओके, लक्षात ठेवा, आयडियल गॅस इंजिनमध्ये आयडियल गॅस इज द वर्किंग सबस्टान्स, आणि प्रॅक्टिकल गॅस इंजिन जे आहेत त्याच्यामध्ये स्टीम असेल, फ्युएल असेल, ह्या काय आहेत, तर सिस्टीम आहे. ओके, त्यानंतर पुढे आपण बघितलं हॉट आणि कोल्ड रिझर्वॉयर, त्यांचे युजेस सगळ्यांना लक्षात आले. त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण सिलेंडर. सिलेंडरमध्ये काय केलेलं असतं, तर सिस्टीम म्हणजे वर्किंग सबस्टान्स फिल केलेला असतो, त्याच्यावर पिस्टन आहे, आणि तो पिस्टन कसा आहे, मूव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस असा पिस्टन आहे. ज्यावेळेस एक्सपान्शन होतं त्यावेळेस ती सिस्टीम काय करते, त्या पिस्टनवर वर्क करते. हे वर्क त्या पिस्टनकडून मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट केलं जातं, आणि मग ती एनर्जी पुढे काय केली जाते, तर सप्लाय केली जाते, युटिलाइज केली जाते. ओके, तर हे झालं हीट इंजिन म्हणजे काय, इट कन्वर्ट्स हीट इन टू वर्क. हीट इंजिन म्हणजे काय असेल, इट इज अ मशीन विच कन्वर्ट्स अमाऊंट ऑफ हीट सप्लाय टू इट इन टू द वर्क, बट 100% हीट कॅन नॉट बी कम्प्लिटली कन्वर्टेड इन टू द वर्क. हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट केली जाईल, पण जेवढी हीट सप्लाय झालेली आहे तेवढी सगळीच्या सगळी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट होणार नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. ओके, आणि ह्या टर्म्स आपण पाहिल्या इथे. आता नेक्स्ट आपण याचं वर्किंग कसं होतं हीट इंजिनचं ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी पलीकडे मी एक डायग्रॅम काढलेली आहे, ती सगळ्यांनी बघायची आहे.
आता पलीकडे एक डायग्रॅम आहे, ती आहे हीट इंजिनची डायग्रॅम. तर याच्यामध्ये काय काय आहे बघा सगळ्यांनी. इथे आहे हॉट रिझर्वॉयर, इथे आहे कोल्ड रिझर्वॉयर, आणि हे सर्कल जे दिसतंय ती म्हणजे आहे इंजिन किंवा तुम्ही त्याला सिस्टीम असं म्हणू शकता. हे आहे हीट इंजिन, म्हणजेच ती काय आहे, वर्किंग सबस्टान्स आहे, म्हणजेच काय आहे, ती सिस्टीम आहे. सिस्टीमच्या एका बाजूला हॉट रिझर्वॉयर आहे, सिस्टीमच्या दुसऱ्या बाजूला कोल्ड रिझर्वॉयर आहे. आणि हे वर्किंग कसं होतं बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा की इथं ही सिस्टीम आहे, ती सिस्टीम हीट गेन करते कोणाकडून, हॉट रिझर्वॉयरकडून. आता जसं मगाशी मी सांगितलं, हॉट रिझर्वॉयर जो आहे तो काय करतो, हीट सप्लाय करतो. कोणाला सप्लाय करतो, सिस्टीमला सप्लाय करतो, म्हणजेच कुणाला, वर्किंग सबस्टान्सला हीट सप्लाय करतो. मग इथे आहे हॉट रिझर्वॉयर, हा इथे असणाऱ्या सिस्टीमला हीट काय करेल, सप्लाय करेल. म्हणजे या सिस्टीमला इथे काय मिळालं, इनपुट मिळालं, आणि ती किती हीट आहे तर QH. QHचा अर्थ काय आहे तर अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड बाय द हॉट रिझर्वॉयर टू द सिस्टीम. हॉट रिझर्वॉयरकडून सिस्टीमला जी हीट मिळाली ती हीट किती आहे तर QH एवढी आहे. आता सिस्टीम काय करते, ही जी हीट रिसीव झालेली आहे सिस्टीमला, त्यातली काही हीट ही वर्क करण्यासाठी युटिलाइज करते, आणि रिमेनिंग जी हीट आहे जी वर्कमध्ये कन्वर्ट झालेली नाही, ती जी हीट आहे ती कुणाला सप्लाय केली जाते, कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय केली जाते. ओके, म्हणजे हीट इंजिनचं जे वर्क आहे ते 3 स्टेप्समध्ये होतं. फर्स्ट स्टेप काय असते बघा, फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे, हीट गेन केली जाईल कोणाकडून, हीट गेन होईल कोणाकडून, हॉट रिझर्वॉयरकडनं. ओके, हॉट रिझर्वॉयर जो आहे त्याच्याकडून सिस्टीम काय करेल, हीट गेन करेल, आणि किती हीट गेन केलेली आहे तर QH एवढी हीट काय झाली, गेन झालेली आहे. आता जेवढी हीट गेन केली त्यातली थोडी हीट जी आहे ती कशामध्ये कन्व्हर्ट होईल तर वर्कमध्ये, म्हणजे पार्ट ऑफ अमाऊंट ऑफ हीट गेन QH इज कन्व्हर्टेड टू वर्क. म्हणजे ह्या QH मधला थोडा पार्ट हा कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, वर्कमध्ये कन्वर्ट होणार आहे. आणि थर्ड स्टेपमध्ये रिमेनिंग पार्ट जो आहे QHचा, रिमेनिंग QH जी आहे ती कुणाला सप्लाय केली जाईल तर कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय केली जाईल, आणि कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय केलेली हीट किती आहे तर QC एवढी आहे. आता लक्षात ठेवायचं, हीट किती गेन केली, QH एवढी हीट गेन केली. त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये काय झालं बघा, तर जेवढी हीट गेन झालेली होती QH, त्यातली पार्ट ऑफ QH म्हणजे थोडीशी QH जी आहे ती कशामध्ये कन्वर्ट झालेली आहे तर वर्कमध्ये कन्वर्ट झालेली आहे. आणि रिमेनिंग म्हणजे इथे जी कन्वर्ट झालेली आहे ती सोडून रिमेनिंग जी असेल ती काय केली जाईल तर कोल्ड रिझर्वॉयर जो आहे त्याला ट्रान्सफर केली जाईल. आणि किती ट्रान्सफर झाली तर QC अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती ट्रान्सफर झालेली आहे. ओके, आता इथे एक लक्षात ठेवायचं की 3 स्टेपमध्ये वर्किंग होत असताना फर्स्ट स्टेप काय, हीट गेन करायची. हीट गेन कोण करेल, सिस्टीम. कोणाकडून, हॉट रिझर्वॉयरकडनं. किती गेन झाली, QH. ओके, सिस्टीमला हीट सप्लाय झाली तर ती पॉझिटिव्ह असते का निगेटिव्ह हे तुम्हाला मी सांगितलं आहे. सिस्टीमला हीट मिळाली तर ती कशी असते, पॉझिटिव्ह असते. म्हणजे ही जी हीट आहे ही कशी असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, आता हे जे वर्क आहे हे कुणी केलं तर सिस्टीमनं केलं. ओके, वर्क डन बाय द सिस्टीम असेल तर कसं असतं पॉझिटिव्ह, आणि ऑन द सिस्टीम असेल तर ते कसं असतं निगेटिव्ह. म्हणजे इथे जे वर्क आहे ते कुणी केलेलं आहे, बाय सिस्टीम आहे, म्हणून हे सुद्धा कसं असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. वर्क डन बाय सिस्टीम, सो इट इज ऑल्सो पॉझिटिव्ह. आणि रिमेनिंग QH जी आहे ती सप्लाय झाली कोणाला, कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय झालेली आहे, आणि त्यामुळं इथं ही जी हीट आहे ही कशी असणार आहे निगेटिव्ह. लक्षात ठेवा, सिस्टीमनी हीट गेन केली तर पॉझिटिव्ह, सिस्टीमनी हीट सप्लाय केली तर ती कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे. आणि त्यामुळे इथे आपण QH जी आहे ती गेन्ड आहे हीट आणि त्यामुळे ती पॉझिटिव्ह आहे. पण QC अमाऊंट ऑफ हीट ही सिस्टीमनं सप्लाय केलेली आहे, सिस्टीमनं रिलीज केलेली आहे, आणि त्यामुळे सिस्टीमनं हीट दिली तर ती कशी असते ऑलवेज निगेटिव्ह. आणि म्हणून आपण इथे काय म्हणतो की अमाऊंट ऑफ हीट गेन QH पॉझिटिव्ह असेल, वर्क डन बाय द सिस्टीम आहे म्हणून ते पॉझिटिव्ह असेल, आणि हीट QC जी आहे ती गिव्हन बाय सिस्टीम आहे
म्हणजे सिस्टीमनं दिलेली आहे म्हणून ती कशी घ्यायची आहे तर निगेटिव्ह घ्यायची आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का बघा. म्हणजे इथं QH कसा असणार आहे पॉझिटिव्ह, त्यानंतर W कसा असणार आहे पॉझिटिव्ह आणि QC कसं असणार आहे तर निगेटिव्ह असणार आहे. आणि त्यामुळे आता इथे आपण असं म्हणू शकतो पुढे बघा, इनपुट इज इक्वल टू काय असलं पाहिजेत आउटपुट. म्हणजे काय, जेवढी हीट दिली गेली सिस्टीमला आणि तेवढंच काय असलं पाहिजे आउटपुट. आता इनपुटमध्ये काय येईल सांगा, किती हीट सप्लाय झाली सिस्टीमकडे QH, म्हणजे सिस्टीमनं किती हीट गेन केली QH अमाऊंट ऑफ हीट गेन केली. आता इक्वल टू आउटपुटमध्ये काय येणार सांगा मला, W प्लस QC असं येईल ना. W म्हणजे काय आहे वर्क डन, QC म्हणजे काय आहे तर हीट रिलीज्ड. ओके, तर आता QH म्हणजे काय अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इज partially used for doing work and partially used for giving to the कोल्ड रिझर्व्हर. ओके, म्हणजे किती हीट सप्लाय झाली त्यातलं थोडं काय केलं गेलं वर्क केलं गेलं आणि वर्क करून जी रिमेनिंग हीट आहे ती कुणाला सप्लाय झाली कोल्ड रिझर्व्हरला. आता कोल्ड रिझर्व्हरला जी हीट सप्लाय झाली ती युटिलाइज झाली नाही अशी हीट सप्लाय झालेली आहे. म्हणजेच काय तर वर्कमध्ये जी कन्वर्ट झालेली नाही अशी हीट ही कुणाला दिली गेली कोल्ड रिझर्व्हरला. म्हणजे ती एक प्रकारे काय झालेली आहे इथं लॉस झालेली आहे. म्हणजे जेवढी हीट गेन झाली QH ती काही अमाऊंटमध्ये वर्कमध्ये कन्वर्ट झालेली आहे आणि बाकीची हीट जी आहे ती तुम्ही कोल्ड रिझर्व्हरला दिली, याचा अर्थ काय ती काय झाली लॉस झालेली आहे. ओके, मग QH इक्वल टू काय असेल W प्लस काय असेल QC असेल. ओके, तर आता मी इथे एक रिलेशन लिहिलं आहे ते बघा. W इक्वल टू काय लिहिलं आहे QH प्लस QC आणि W इक्वल टू काय लिहिलं आहे QH मायनस QC. असं दोन फॉर्ममध्ये का लिहिलं आहे बघा. आता इथे W इक्वल टू काय येणार QH मायनस QC येणार बघा. W इक्वल टू QH इक्वल टू काय आहे W प्लस QC आहे आणि मग W इक्वल टू काय येणार तर QH मायनस QC येणार. पण इथे आपण काय केलं तर इथे फक्त या दोघांचे काय घेतलेले होते तर मॅग्निट्यूड घेतलेले होते. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की QC हे तुम्ही साईन घेतलं का इथं नाही, QCला साईन कोणतं असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे. ओके, QCला साईन कोणतं असलं पाहिजे निगेटिव्ह असलं पाहिजे, जे काय इंडिकेट करेल तर हीट लॉस्ट बाय द सिस्टीम आहे. ओके, आणि इथे आपण काय केलं तर QCला मायनस साईन दिलेलं नाही, डायरेक्ट आपण W प्लस QC असं लिहिलं आहे. आणि म्हणजेच इथे आपण फक्त काय घेतलं त्याचं तर मॅग्निट्यूड घेतलेलं आहे. म्हणजे मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये जर तुम्ही लिहायला गेलात तर W इक्वल टू काय येणार मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC असं रिलेशन या रिलेशनवरून आपल्याला मिळेल. आणि या रिलेशनमध्ये आपण काय केलंय फक्त मॅग्निट्यूड घेतलंय. सो W इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC असं रिलेशन आपल्याला मिळेल. पण सपोज तुम्ही इथं जे आता मगाशी मी रूल सांगितले होते त्याप्रमाणे कोणती पॉझिटिव्ह कोणती निगेटिव्ह असं जर घेतलं तर हे रिलेशन काय येईल बघा. QH याला साईन कसं असणार आहे पॉझिटिव्ह अमाऊंट ऑफ हीट गेन बाय द सिस्टीम. W वर्क डन बाय द सिस्टीम होतं म्हणून ते सुद्धा कसं आहे पॉझिटिव्ह. पण QC जी आहे हीट सप्लाइड बाय द सिस्टीम आहे टू द कोल्ड रिझर्व्हर आणि त्यामुळे याला साईन कोणतं असलं पाहिजे निगेटिव्ह. मग इथे W इक्वल टू काय येईल बघा QH प्लस QC येईल जर तुम्ही साईन कन्व्हेन्शन्स फॉलो केले. ओके, जर तुम्ही साईन कन्व्हेन्शन फॉलो केले तर W इक्वल टू काय येणार QH प्लस QC येणार. आणि जर फक्त तुम्ही मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये घ्यायला गेलात साईन कन्व्हेन्शन्स फॉलो न करता तर कसं येईल W इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC. हा डिफरन्स सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. वर्क डन ज्यावेळेस तुम्ही हीट इंजिनसाठी फाइंड आउट करताय जर तुम्ही साईन कन्व्हेन्शन्स फॉलो केले तर W इक्वल टू काय आलं पाहिजे QH प्लस QC आलं पाहिजे. आणि जर तुम्ही साईन कन्व्हेन्शन फॉलो नाही केलं तर W इक्वल टू काय येणार मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC. ओके, आता इथे आपण हे जे डायग्रॅम काढलेली आहे या डायग्रॅममध्ये या ज्या लाईन्स आहेत ना हे जे ॲरो आहेत या ॲरोला काय म्हटलं जातं हीट पाईपलाईन असं म्हटलं जातं. हे जे ॲरो आहेत यांना काय म्हणायचं हीट पाईपलाईन असं म्हटलं जातं. आता तुम्ही जर डायग्रॅम बघितली तर ही जी हीट पाईपलाईन आहे तिची विड्थ जर बघितली तर हीट ॲब्सॉर्ब्ड जी आहे त्याच्यासाठी विड्थ जास्त असली पाहिजे. त्यानंतर
या दोन ज्या आहेत, या विड्थ ज्या आहेत ह्या कशावर डिपेंड असणार आहेत, या QCची जी विड्थ आहे हीट पाईपलाईनची ही कशावर डिपेंड असेल तर किती हीट ही कोल्ड रिझर्वॉयरला सप्लाय केली गेली किंवा सिंकला सप्लाय झाली याच्यावर डिपेंड असेल की याची विड्थ किती असणार आहे. त्यानंतर ही वर्कसाठी जी ही हीट पाईपलाईन आहे त्याची विड्थ ही डिपेंड कशावर असेल तर किती वर्क परफॉर्म झालं, आणि ही जी विड्थ आहे हीट पाईपलाईनची इनपुटसाठीची ती डिपेंड कशावर असणार आहे तर किती हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे. ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी, विड्थ ऑफ द हीट पाईपलाईन related to input QH depends on the amount of heat absorbed by the system. Okay, त्यानंतर width of the heat pipeline for QC, it represents or it depends on the amount of heat supplied to the cold reservoir at lower temperature TC. ओके, म्हणजे सिंकला किती हीट सप्लाय झालेली आहे त्या अमाऊंटवर डिपेंड असेल की याची विड्थ किती असणार आहे. ओके, त्यानंतर इथे हा जो ॲरो आहे तो काय इंडिकेट करतो बघा, हीट पाईपलाईन रिलेटेड टू द वर्क डन बाय द सिस्टीम, इट डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम. म्हणजे विड्थ त्याची डिपेंड कशावर आहे तर किती वर्क केलं गेलं त्याच्यावर डिपेंड आहे. लक्षात आलं का बघा, किती हीट ॲब्सॉर्ब झाली याच्यावर हा ॲरोची विड्थ डिपेंड असेल. त्यानंतर इथली विड्थ जी आहे ती कशावर डिपेंड आहे तर किती हीट सिंकला सप्लाय झालेली आहे त्याच्यावर ही विड्थ डिपेंड आहे. आणि ही जी विड्थ आहे वर्कसाठीची डिपेंड कशावर आहे तर किती वर्क केलं गेलं याच्यावर डिपेंड आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा, हीट इंजिन जे आहे ते कसं त्याचं वर्किंग होतं, हीट हॉट रिझर्वॉयरकडनं घेतली जाते, काही हीट ही वर्कमध्ये यूज केली जाते, युटिलाइज होते, आणि रिमेनिंग जी आहे ती कुणाला सप्लाय केली जाते कोल्ड रिझर्वॉयरला, म्हणजेच कुणाला सिंकला प्रोव्हाइड केले जाते. सोर्सकडनं हीट घ्यायची, त्यानंतर वर्क करायचं, आणि काही हीट कुणाला सप्लाय करायची सिंकला. त्यातली पॉझिटिव्ह कोणती, QH आणि W या दोन व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतील, QC हीट सप्लाइड बाय द सिस्टीम ती काय असेल निगेटिव्ह असेल. त्यानंतर जर तुम्ही इथं साइन कन्व्हेन्शन्स फॉलो केले नाहीत तर W इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ QH मायनस मॅग्नेट्यूड ऑफ QC येईल, आणि जर साइन कन्व्हेन्शन्स फॉलो केले तर QH इक्वल टू काय येईल W मायनस QC, आणि W इक्वल टू काय येईल QH प्लस QC. ओके, तर अशा प्रकारे इथे आपण हीट इंजिनचं वर्क कसं होतं ते पाहिलेलं आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. काय फाइंड आउट करायची आहे बघा, थर्मल इफिशियन्सी ऑफ द हीट इंजिन. थर्मल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन ही कोणत्या सिम्बॉलनी रिप्रेझेंट केली जाते तर इटा या सिम्बॉलनी, आणि त्याचा फॉर्म्युला आहे W/QH. इटा इज इक्वल टू काय आहे बघा, W/QH असा फॉर्म्युला आहे. म्हणजेच किती वर्क केलं गेलं, टोटल हीट किती सप्लाय झालेली होती सिस्टीमला, आणि त्यातलं किती हीट ही वर्क करण्यासाठी युटिलाइज झाली, या दोघांचा रेशो म्हणजे काय असेल इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन. आता इफिशियन्सी ही डिपेंड कुणावर आहे बघा, वर्कवर डिपेंड आहे. म्हणजे जेवढं वर्क जास्त असेल तेवढी इफिशियन्सी जास्त असेल, जेवढं वर्क कमी केलं जाईल तेवढी इफिशियन्सी काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणूयात की दर अमाऊंट ऑफ हीट जी आहे QH ती इक्वल टू सपोज W असेल तर इथे इफिशियन्सी काय असणार आहे 100%. म्हणजे इथे तुम्ही काय म्हणू शकता, QH म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सिस्टीम, आणि W म्हणजे काय आहे सांगा मला, W म्हणजे काय आहे तर अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम. आणि हे जर दोन्ही पण इक्वल असेल म्हणजे W इक्वल टू QH असेल, जेवढी हीट सप्लाय झाली सगळीच्या सगळी हीट जर वर्कमध्ये कन्व्हर्ट झाली, अमाऊंट ऑफ हीट सप्लाय जी आहे QH ती सगळीच्या सगळी सपोज वर्कमध्ये कन्वर्ट झाली तर इफिशियन्सी किती असणार आहे 100% असणार आहे. पण प्रॅक्टिकली हे कसं आहे इम्पॉसिबल आहे. कुठलंही हीट इंजिन असं प्रेझेंट नाही की ज्याची इफिशियन्सी किती आहे तर 100% आहे. म्हणजे 100% इफिशियन्सी असणारं एकही हीट इंजिन हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ओके, कारण अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द हीट इंजिन 100% वर्कमध्ये कन्वर्ट होणार नाही आहे, आणि इथं हीट लॉस कंपल्सरी होतो, थोडाफार तरी होतो, आणि त्यामुळे 100% इफिशियन्सी असत नाही. 100% इफिशियन्सी असण्यासाठी हीट लॉस्ट किती असला पाहिजे 0 असला पाहिजे. आत्ता आपण ते रिलेशन बघितलं बघा, काय रिलेशन आहे W इक्वल टू काय रिलेशन आहे
QH प्लस QC आहे आणि जर मॅग्निट्यूडमध्ये लिहायला गेला तर QH मायनस काय आहे QC आहे. ओके, मग आता हे रिलेशन W इक्वल टू QH प्लस QC याच्यामध्ये जर इथं आपल्याला W इक्वल टू QH पाहिजे असेल तर QC किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. म्हणजेच हे W अपॉन QH हा रेशो 1 येण्यासाठी म्हणजेच इफिशियन्सी पर्सेंटेजमध्ये 100% येण्यासाठी या QCची व्हॅल्यू ही किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट बाय द सिस्टीम ही किती असली पाहिजे, 0, जे प्रॅक्टिकली कसं आहे, इम्पॉसिबल आहे. आता हा W म्हणजे आपण इथे टाकूया सपोज QH प्लस QC आणि अपॉन काय येईल QH विच इज इक्वल टू असेल 1 प्लस QC अपॉन QH. हा एटाचा फॉर्म्युला झाला, काय आहे 1 प्लस QC अपॉन QH म्हणजेच आहे W अपॉन QH. आणि जर या जागी तुम्ही मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू टाकली तर काय येईल बघा, मॅग्निट्यूड ऑफ QH मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC अपॉन QH. मग काय येईल बघा इथे, हा 1 मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC अपॉन मॅग्निट्यूड ऑफ QH. ओके, अशा प्रकारे आपल्याला इथे 3 फॉर्म्युले मिळालेले आहेत इटाचे. इटा इक्वल टू काय, W अपॉन QH. W जर तुम्ही असा पुटअप केलात तर QH प्लस QC अपॉन QH, आन्सर काय आलं 1 प्लस QC अपॉन QH. आणि जर तुम्ही मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये टाकलं तर काय येईल, इटा इक्वल टू 1 मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC अपॉन मॅग्निट्यूड ऑफ QH. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे का बघा, काय सांगितलं हे, हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरून तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, हीट इंजिनची थर्मल इफिशियन्सी. मग थर्मल इफिशियन्सी इटा आहे, त्याचा फॉर्म्युला आहे W अपॉन QH. मग डिफाईन कसं कराल, याला डिफाईन कसं करायचं, इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम टू द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम. ओके, म्हणजे इथं हा रेशो कुणाचा आहे तर अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम आणि अमाऊंट ऑफ हीट गिव्हन टू द सिस्टीम, या दोघांचा काय आहे रेशो. ओके, ह्याला काय म्हणायचं, थर्मल इफिशियन्सी. याला तुम्ही आणखीन एका प्रकारे डिफाईन करू शकता. तर कसं डिफाईन केलं जाईल तर फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड, फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू वर्क. थर्मल इफिशियन्सी म्हणजे काय असेल तर फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड कन्व्हर्टेड इनटू वर्क. किती फ्रॅक्शन हीट ॲब्सॉर्ब झालेल्या हीटमधला किती फ्रॅक्शन हा वर्कसाठी युटिलाइज झाला ते म्हणजे काय तर थर्मल इफिशियन्सी. ओके, फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड दॅट इज कन्व्हर्टेड इनटू वर्क इज कॉल्ड ॲज द थर्मल इफिशियन्सी. डेफिनिशन्समध्ये तुम्ही कोणतीही डेफिनिशन लिहू शकताय. आत्ता जी मी सांगितली ती काय होती, फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड कन्व्हर्टेड इनटू वर्क. Fraction of heat absorbed that is converted into work is called as the thermal efficiency. किंवा तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट अशी डेफिनेशन सांगू शकता, थर्मल इफिशियन्सी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ वर्क डन बाय द सिस्टीम टू द अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम. ओके, याला म्हणायचं थर्मल इफिशियन्सी. आणि वर्क अपॉन हीट आहे आणि त्यामुळे वर्कचं युनिटसुद्धा जूल, हीटचं युनिटसुद्धा जूल आणि युनिट सेम असल्यामुळे इथं हा जो रेशो आहे किंवा इटा म्हणजे थर्मल इफिशियन्सी आहे तिला युनिट असेल का, नाही, कारण सेम युनिट आहे दोन्हीकडे, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला युनिट कॅन्सल होईल आणि त्यामुळे थर्मल इफिशियन्सी ही क्वांटिटी कशी असेल तर युनिट लेस असेल. ओके, आणि इटाचा फॉर्म्युला तुम्ही W अपॉन QH असा पण लिहू शकता किंवा 1 प्लस QC अपॉन QH किंवा 1 मायनस मॅग्निट्यूड ऑफ QC अपॉन मॅग्निट्यूड ऑफ QH अशा प्रकारे लिहू शकता. काय काय सांगितलं बघा, हीट इंजिन हे एक असं मशीन आहे जे हीटला वर्कमध्ये कन्व्हर्ट करतं. ओके, त्यानंतर आपण काही टर्म्स बघितल्या, वर्किंग सबस्टान्स, हॉट कोल्ड रिझर्व्हर आणि सिलेंडर. त्यानंतर डायग्रॅम बघितली हीट इंजिनची, प्रोसेस कशी होते तर हॉट रिझर्व्हर म्हणजे सोर्सकडनं हीट घेतली जाते सिस्टीमने आणि ती हीट किती घेतली तर QH. आणि त्यानंतर जी हीट गेन केलेली आहे सिस्टीमनं त्यातली थोडी हीट ही वर्कमध्ये कन्वर्ट होईल, थोडी हीट ही कोल्ड रिझर्व्हरला म्हणजे सिंकला दिली जाईल. ओके, अमाऊंट ऑफ वर्क डन W असेल, अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द कोल्ड रिझर्व्हर QC
सी असेल. ओके, यातलं QH आणि W पॉझिटिव्ह असेल, QC कसा असेल, निगेटिव्ह असेल. ओके, त्यानंतर इथं ते जे ॲरो आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हीट पाईपलाईन असं म्हणतो. हीट पाईपलाईन्सच्या विड्थ या कशावर डिपेंड आहेत. सपोज हीट पाईपलाईन QH या पॉईंटला आहे तर त्याची विड्थ कशावर डिपेंड आहे, तर किती हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे. त्यानंतर हीट पाईपलाईन ॲट QC त्याची विड्थ कशावर डिपेंड आहे, तर कोल्ड रिझर्व्हरला हीट किती सप्लाय झाली त्याच्यावर. आणि W या पॉईंटला असणारी जी विड्थ आहे ही कशावर डिपेंड आहे, हीट पाईपलाईनची, तर किती वर्क केलं गेलं. ओके, तर इटा थर्मल इफिशियन्सी म्हणजे काय, तर किती हीट सप्लाय केलेली होती आणि त्यातलं किती वर्क परफॉर्म झालं याच्यावर डिपेंड असेल इटा काय असेल. इटा म्हणजे ही थर्मल इफिशियन्सी डिफाईन कशी कराल, तर अमाऊंट ऑफ वर्क डन डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम. म्हणजे फ्रॅक्शन ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड that is utilized for doing work is called as the thermal efficiency. Thermal efficiency 100% मिळण्यासाठी तुम्हाला काय सांगितलं, थर्मल इफिशियन्सी 100% पाहिजे तर हा QC किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे, तरच हा रेशो 1 येईल आणि इंटू 100 केलं की 100% इफिशियन्सी असेल. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट लॉस्ट किती असली पाहिजे, 0. जेवढी हीट सप्लाय झाली तेवढी सगळी कशामध्ये कन्वर्ट झाली पाहिजे, वर्कमध्ये. पण असं पॉसिबल नाही प्रॅक्टिकली की हीट इंजिनची इफिशियन्सी 100% असेल, कारण थोड्याफार प्रमाणात हीट काय होते तर सराउंडिंगमध्ये किंवा कोल्ड रिझर्व्हरला काय होते, लॉस होते. आणि त्यामुळे आपण म्हणू शकतो की practically it is impossible that is heat engine is having 100% efficiency. ओके, प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. मग आता इफिशियन्सी काढण्यासाठी तुम्ही कसा फॉर्म्युला यूज करू शकता, तर 1 + QC अपॉन QH, कारण W इक्वल टू काय टाकलं आपण, QH + QC, आणि मग इटा इक्वल टू आला 1 + QC अपॉन QH. जर मॅग्निट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहायला गेलात तर हा Wचा फॉर्म्युला इथे पुटअप केला अपॉन मॅग्निट्यूड ऑफ QH, मग काय येईल 1 - मॅग्निट्यूड ऑफ QC अपॉन मॅग्निट्यूड ऑफ QH. या फॉर्म्युल्याने तुम्ही इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन फाइंड आउट करू शकता. ओके, अशा प्रकारे इथे आपण आत्ता हीट इंजिन हा पॉईंट इथे कंप्लीट केलेला आहे. सर्वांनी व्यवस्थित तो लक्षात घ्यायचा आहे, कारण हीट इंजिन या पॉईंटवर आपल्याला JEE नीटला न्यूमरिकल विचारले जातात. तो इम्पॉर्टंट आहे पॉईंट, त्यामुळं व्यवस्थित सगळ्यांनी हा नोट करून घ्यायचा आहे. ओके.